इंडस्ट्री भारतातली सगळीकडची इंडस्ट्री, या इंडस्ट्रीमध्ये असणारे मोठमोठे बॉयलर्स, म्हणजे हाय टेम्परेचर ज्या ज्या प्रोडक्शनसाठी लागतं त्या ठिकाणी असे बॉयलर्स नक्की असतात. मेन एनर्जी सोर्स, आता या सगळ्या मोठमोठ्या कारखान्यांचा त्यासाठी लागणारा एनर्जी सोर्स म्हणजे कोळसा. या कोळशाची वाहतूक करणं हे काम रेल्वे, कारण एका वेळेस जवळपास 60 ते 70 टन कोळशाची वाहतूक एका ट्रेनमधून होऊ शकत होती. होते आजही, आणि हाच स्वस्तातला पर्याय म्हणून तो जास्त वापरला जातो. म्हणजे वॅगनच्या वॅगन्स भरून या छत्तीसगडमधून ओरिसा आणि छत्तीसगड या रेल्वे ट्रॅकवरती ही वाहतूक सारखी सुरू असते. मग हा कोळसा जमिनीखाली आहे तरी किती? आता जवळपास 12 अगदी मोठमोठे कोलफिल्ड्स आहेत. त्यातलं कोरबा कोलफिल्ड हे सगळ्यात मोठं कोलफिल्ड. जवळपास 530 स्क्वेअर किलोमीटर इतकं ते जमिनीखाली पसरलेलं आहे. मग तिथं असलेल्या कोळशाचा अंदाज साधारणत 45 लाख मिलियन टन्स असं बोललं जातं. आता ही वाहतूक करणं, एक मालगाडी जास्तीत जास्त डब्यांची 60 ते 70 टन कोळसा एका फेरीत पोचवू शकते, कोलफिल्ड्सपासून जिथं त्यांना पुरवठा करायचा आहे तिथपर्यंत. आणि इट रन्स इन बिटवीन ओडिसा टू छत्तीसगड. आता हेच ट्रान्सपोर्टेशनचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे कमीत कमी फेऱ्यांमध्ये जास्तीत जास्त कोळसा इंडस्ट्रीसाठी कसा पुरवठा करता येईल याच्याकडं आपल्या देशाच्या सगळ्याच इंजिनियर्स, शास्त्रज्ञ यांचं लक्ष होतं, रेल्वे इंजिनियर्सचं लक्ष होतं. आणि त्यानुसार आखणी सुरू होती, संशोधन सुरू होतं, आणि त्यात त्यांना आता यश मिळालं. 177 वॅगन्सची मालगाडी, जवळपास 2.1 किलोमीटर लांबीची रेल्वे. विचार करा, आपण एखादी मालगाडी जेव्हा बघतो 20-22 डब्यांची, 20-22 वॅगन्सची, तरी आपण स्तब्ध उभे राहतो. आता ही तर 177 डब्यांची वॅगन्स लावलेली मालगाडी ही कोळसा वाहतूक करते आहे. एका वेळेस ज्या फेरीमध्ये फक्त 70 टन कोळसा यायचा, त्याच ठिकाणी 177 वॅगन्स याद्वारे 15,000 टन कोळशाची एका वेळेस वाहतूक होती आहे. मग एवढी मोठी ट्रेन खेचायला एकच इंजिन पुरेल का? नाही पुरणार. म्हणून या मालगाडीला 6 इंजिन आहेत. आता ट्रेन इलेक्ट्रिकवरती चालते तेव्हा तुम्ही पाहता की ट्रेनच्या डब्यावरती एक असा व्ही आकाराचा लोखंडी सांगाडा असतो, जो त्या हाय टेन्शन वायरला स्पर्श करत त्या तारेमधली जी काही वीज आहे ती त्या इंजिनला पुरवत असतो. त्याला रेल्वेच्या भाषेत पॅन्टोग्राफ असं बोलतात. या पॅन्टोग्राफचा टच त्या वायरला झाल्यानंतर इंजिनला इलेक्ट्रिसिटी मिळते आणि ट्रेन पुढे सरकत राहते. आता ह्या
तारेमध्ये कंटिन्युअसली वीज असते का? नाही. त्या तारेमध्ये काही सेक्शन्स असे न्यूट्रल असतात, ज्या ठिकाणी त्या तारेच्या ठराविक भागामध्ये, ठराविक मीटर अंतरामध्ये न्यूट्रल सेक्शन असतो त्या तारेचा. बरोबर त्या सेक्शनला ट्रेनचं इंजिन ड्रायव्हर बंद करतो. आता जेव्हा एकाच इंजिनची ट्रेन रुळावरनं धावत असते, तेव्हा हा प्रकार अतिशय सोपा आहे. तो न्यूट्रल सेक्शन कुठे आहे हे ड्रायव्हरला लगेच समजतं आणि तो ॲलर्ट मोडमध्ये राहून ताबडतोब इंजिन बंद करतो, तेवढ्या पार्टमधून ट्रेन पूर्णपणे थ्रू होईपर्यंत. आता जेव्हा 177 डब्यांची मालगाडी ती जर न्यूट्रल सेक्शनमध्ये पोहोचली आणि जर इंजिन बंद केलं, एक इंजिन आहे का? 6 इंजिन आहेत. सर्वात पुढं जे इंजिन आहे तो ड्रायव्हर सगळं ऑपरेट करतो. बाकीची 5 इंजिन मध्ये मध्ये टप्प्याटप्प्याने लावलेली असतात, कारण पूर्ण गाडी खेचायची आणि त्या गाडीत 15,000 टन कोळसा आहे. कोलफिल्ड्समधनं ठराविक ठिकाणी तो ट्रान्सपोर्ट होत असतो. त्यामुळं इतर देशामध्ये, त्यातल्या त्यात अमेरिका आणि रशिया या ठिकाणी अशा लांबलचक गाड्या चालतात, त्या ठिकाणी हे जे इंजिन बंद करणं हा प्रकार आहे तो रिमोट कंट्रोलवर केला जातो आणि ते खूप कॉस्टली जातं. म्हणून आपले इंजिनियर्स अल्टरनेटिव्ह काही मेथड सापडते का या विचारात होते आणि आता त्यांना यात यश मिळालं आहे. त्यांनी एक संशोधन केलं आहे, DPWCS याद्वारे. ते 6 इंजिन म्हणजेच पहिलं इंजिन यामध्ये जो ड्रायव्हर ऑपरेट करेल न्यूट्रल सेक्शनमधून जाताना, अल्टिमेटली बाय यूजिंग धिस सिस्टीम DPWCS, डिस्ट्रीब्युटेड पॉवर वायरलेस कंट्रोल सिस्टीम, डिस्ट्रीब्युटेड पॉवर वायरलेस कंट्रोल सिस्टीम ही जी डेव्हलप केली आपल्या इंजिनियर्सनी, त्याचा उपयोग असा होणार आहे की पहिल्या इंजिनमध्ये तो ड्रायव्हर ज्या पद्धतीने ऑपरेट करेल त्याच वेळेस इतर 5 इंजिनमध्ये सुद्धा त्याच सेकंदाला सेम ऑपरेशन्स होतील आणि ट्रेन स्मूथली पुढे सरकत राहील. त्या वेळेस बरोबर त्या इंजिनचे बंद होणं आणि सुरू होणं हे ऑपरेशन्स होत राहतील. या गोष्टीचा फायदा, समजा असं घडलं नाही तर काय होईल? असं नाही घडलं तर काही इंजिन ट्रेनला पुढं खेचतील आणि काही इंजिन न्यूट्रल सेक्शनमध्ये बंद होण्याचं जर टायमिंग चुकलं तर ते मागं खेचतील. परिणामतः एक स्ट्रेच निर्माण होईल आणि ट्रेन खेचली जाईल आणि कुठेतरी पुढे सरकली जाईल. असं काहीतरी होऊन ती ट्रेनमध्येच ब्रेक होण्याची शक्यता आहे. थोडक्यात अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्या लाईनवरचं ट्रेनचं जाणं येणं स्मूथली हे बंद होईल, वाहतूक ठप्प होईल, असे सगळे त्या गैरफायदे निर्माण होतील. म्हणूनच ह्या डिस्ट्रीब्युटेड पॉवर वायरलेस कंट्रोल सिस्टीमचा इतका मोठा फायदा आहे की आज ही 6 इंजिनवाली ट्रेन विथ दॅट पॅन्टोग्राफ, ज्या ठिकाणी न्यूट्रल सेक्शन आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या इंजिन्स बंद होतात आणि ॲटोमॅटिकली पुन्हा न्यूट्रल सेक्शन पार केल्यावर इंजिन चालू होऊन ट्रेनला विशिष्ट गती प्राप्त राहते आणि ही कोळशाची वाहतूक सुरळीत चालू राहते. साऊथ ईस्टर्न सेंट्रल रेल्वे हे सगळं मॅनेज करते आणि आपल्याला विनासायास हा 15,000 टन कोळसा एका फेरीमध्ये ट्रान्सपोर्ट होतो आहे. अतिशय सुरळीतरित्या ही कोळशाची वाहतूक होते आहे आणि अर्थातच आपल्या भारत देशाचं
जे काही अर्थचक्र आहे त्याला एक विशिष्ट गती प्राप्त झाली आहे. आता ही अशी संशोधनं जी होतात यालासुद्धा जर तुम्ही देशाची प्रगती असं समजत नसाल तर मात्र प्रत्येकाच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. असं संशोधन करण्यासाठी सरकार जे काही पाठिंबा देतं, रेल्वे मिनिस्ट्री जे काही त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण लक्ष घालतात, याला आपण सॅल्यूट केलाच पाहिजे. शेवटी आपले सायंटिस्ट, आपले इंजिनियर्स यांचा असा जो विजय मिळतो ज्याच्याद्वारे तुमचा महत्त्वाचा वेळ वाचतो आहे आणि एका वेळेस ट्रान्सपोर्ट होणारी कोळशाची जी काही 15,000 टन इतका कोळसा जो आपण आणतो आहे कोलफिल्ड्समधनं, एकाच वेळेस इतक्या मोठी वाहतूक कोळशाची झाल्याने नक्कीच आपला कुठे ना कुठे बचत होती आहे, वेळेची आणि त्या एनर्जीची सुद्धा. 177 वॅगन्सची ही मालगाडी अशीच चालू राहो, याच सदिच्छा आणि शुभेच्छा. वरचेवर अशी जी काही संशोधनं होत आहेत त्यासाठी भारत सरकार जो काही फायनान्स सपोर्ट करते आहे त्यासाठी भारत सरकारचं पण लाख लाख अभिनंदन करू आपण. जेणेकरून तुम्हा आम्हास जे काही इंडस्ट्रीमधनं उत्पादन होतं आहे त्याच्यासाठी लागणारी ही एनर्जी म्हणजे कोळसा हा योग्य त्या वेळेत योग्य त्या इंडस्ट्रीपर्यंत यथोचितरित्या पोहोचतो आहे आणि म्हणूनच संपूर्ण अर्थचक्र हे एका विशिष्ट गतीने धावतं आहे आणि यामुळंच कुठे ना कुठे भारताची थोडी तरी प्रगती नक्कीच झालेली आहे असं आपल्याला आता सांगायची गरज नाही असं मला वाटतं. चला आपण आभार पण मानूयात साऊथ ईस्टर्न्स कोलफिल्ड्स लिमिटेड यांचेसुद्धा. कोळशाचं जे काही उत्खनन तिकडे सुरू असतं त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही अडचणी येऊ नये. शेवटी हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. या कोळशाच्या खाणी एक ना एक दिवस हे संपणार आहे. जेवढा साठा आहे तो तर आपण खूपच उपसतो आहे. आता या कोळसा जर संपला तर त्याला अल्टरनेटिव्ह काय पाहूयात आपण. त्याबाबतीतसुद्धा नवीन झालेलं संशोधन पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास या कोलफिल्ड्सपासून कोळसाचं ट्रान्सपोर्टेशन आणि त्याच्यात झालेल्या सुधारणा 2.1 किलोमीटरची 177 वॅगन्सची मालगाडी ही 15,000 टन कोळसा घेऊन येते आहे. इतकं तुमच्या मनापर्यंत असू द्या आणि यातच आपल्या भारत देशाची प्रगतीची घोडदौड सुरू आहे हे सुद्धा मनामध्ये नक्की ठेवा. पुन्हा एकदा भारत सरकारचे लाख लाख अभिनंदन आणि साऊथ ईस्टर्न जी रेल्वे आहे त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन की त्यांनी त्यांच्या इंजिनियर्स लोकांनी कसोशीने प्रयत्न करून हे नवीन संशोधन जगासमोर आणलं आणि मोठमोठ्या देशांच्या 2 देशांच्या यादीत 3रं नाव आपलं टाकलं. अशी मोठ्या ट्रेन चालवणाऱ्या ठराविक देशांच्या यादीमध्ये आता भारताचं सुद्धा स्थान निर्माण केलं आहे. त्याबद्दल त्यांचंही लाख लाख अभिनंदन. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओत पुढच्या संशोधनासह.